काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयी खळबळजनक विधान केलंय। रोहित शर्माचं वजन वाढलं असून त्यानं वजन कमी करावं अशी एक पोस्ट त्यांनी केली होती। त्यानंतर वाद निर्माण झालेला आहे। शमा मोहम्मद यांच्यावर रोहित शर्माच्या चाहत्यांनी टीकेची झोड सुद्धा उठवली। आपण पाहतोय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा याच्यावर शमा मोहम्मद ज्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत त्यांनी टीका केली। टीका करताना त्यांनी काय म्हटलं तर रोहित शर्माचं वजन हे एका खेळाडूच्या अपेक्षित वजनापेक्षा जास्त आहे, त्याने वजन कमी केलं पाहिजे। त्यांनी भारताच्या या आधीच्या काही कर्णधारांसोबत रोहित शर्माची तुलना सुद्धा केली आणि त्यानंतर हे म्हटलं आणि त्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली। नेमकं त्या काय म्हणालेल्या आहेत आपण पाहूया। मैं किसी को अपमान करने के लिए ट्वीट नहीं किया था। उस ट्वीट में मैंने क्या कहा, मैंने कहा कि एक स्पोर्ट्स पर्सन के नाते वो थोड़ा ओवरवेट है, स्पोर्ट्स पर्सन के नाते तो वो बॉडी शेमिंग नहीं है। और मैंने कहा कि वो एक अनइम्प्रेसिव कैप्टन है क्योंकि मैंने उसको कंपेयर किया था राहुल द्रविड़ से, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली और महेंद्र सिंह धोनी, कपिल देव। और उसमें तो मुझे अच्छा नहीं लगा, लेकिन मैं नहीं समझ पा रही क्योंकि हमला क्यों कर रही हो ये वक्त लोग। मैं आज ये भी कहना चाहती हूँ, जब विराट कोहली ने शामी के साथ खड़े रहे थे तो कितना उनके ऊपर बीजेपी के लोग ने क्यों हमला किया। वो एक अच्छा कैप्टन है। काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी आधी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करून रोहित शर्मावर टीका केली। त्यानंतर त्यांच्यावर टीकेची चौफेर झोड उठली आणि त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देत माफी मागितलेली आहे। तर हा व्हिडिओ आपण पाहू शकतो। रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार, त्याचा हा व्हिडिओ आहे। त्याच्या फिटनेस बाबत प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी हा व्हिडिओ पाहावा आणि या व्हिडिओ नंतर त्याच्यावर टीका करावी, त्याच्या फिटनेस बाबत, त्याच्या वजनाबाबत टीका करावी, असं रोहितच्या चाहत्यांचं आता सोशल मीडियावर मत आहे। रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहिल्यावर त्याचा फिटनेस नेमका किती आहे, तो किती फिट आहे, तो किती तंदुरुस्त आहे, हे सारे काही लक्षात येते। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। दिनेश लाड सर, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आणि सर्वात आधी कसं आहे, आपण वर्ल्ड कप जिंकतो, रोहित शर्माचं फार कौतुक होतं। मुंबईचा राजा कोण, रोहित शर्मा, मुंबई का राजा कौन, रोहित शर्मा वगैरे असं सगळ्या प्रकारे त्याचं कौतुक होतं। त्यानंतर एका पक्षाचे कोणीतरी प्रवक्ते उठतात आणि ते असं म्हणतात की रोहित शर्मा फिट नाही। बरं, ही पहिली वेळ नाही की रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला जातोय। तुम्ही रोहित शर्माचे कोच म्हणून राहू द्या, पण तुम्ही स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन, एक कोच म्हणून एखाद्या खेळाडूच्या फिटनेस बद्दल जेव्हा त्याच्या वजनावरून बोललं जातं तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया असते? म्हणजे वजन नियंत्रणात असणं जास्त गरजेचं आहे का मग परफॉर्मन्स चांगला असणं जास्त गरजेचं आहे? डेफिनेटली परफॉर्मन्सचा महत्वाचाच आहे। आणि कुठे असं वाटतं की तुम्ही रोहितने परफॉर्मन्स केलेला नाहीये। रोहितने आतापर्यंत त्याच्या सगळ्या इनिंग्स काढल्या, मध्ये कधी कधी बॅड पॅच हा येऊ शकतो, प्रत्येक खेळाडूला आलेला आहे। म्हणजे इंटरनॅशनल मध्ये तुम्ही सगळ्याच खेळाडूला पहिलं बॅड पॅच आलेला आहे, पण रोहितचा परफॉर्मन्स चांगलाच होता। रोहितने वर्ल्ड कप जिंकून दिला, रोहितने 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप मध्ये आपण फायनल पर्यंत पोहोचलो होतो, एशिया कप जिंकून दिलेले आहे, सिंगर कप जिंकून दिलेले आहे, रोहितने 5 वेळा IPL जिंकून दिलेले आहेत, त्याच्या कर्णधारपदाच्या याच्यावर जिंकून दिलेले आहेत। आणि त्याची कर्णधाराची एवढी सुंदर त्याची हे आहे, तो प्रत्येक प्लेयर्स कडनं कसं काढायचं। कालची तुम्ही मॅच जर घेतली तर कालच्या मॅच मध्ये आपण तसा बघायला आपला स्कोर खूप कमी होता, पण ज्या पद्धतीने गोलंदाज वापरले त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळाला। त्याच्यावर रोहित शर्मा बद्दल हे असं भाष्य करणं चुकीचं असं मला वाटतं। सर, आणखी एक प्रश्न ना या निमित्ताने असा निर्माण होतोय की फिटनेस इज इक्वल टू नियंत्रणात असलेलं वजन, एवढंच असतं का? तुम्ही स्वतः स्पोर्ट्स पर्सन आहात, फिटनेस म्हणजे नियंत्रणातलं वजन एवढंच आहे का? नाही नाही नाही, फिटनेस आता रोहित जर फिट नसता, रोहित जर जाडा झाला असं तुम्ही म्हणत असता तर इंटरनॅशनल लेवलला तर खेळूच शकत नाही, कारण तिकडे तुम्हाला फिट राहणं फार महत्वाचं आहे। तुम्ही फिट राहिलात तरच। आणि तो सगळ्या फॉर्मॅट मध्ये खेळत आलेला आहे, असं नाही की तो फक्त काही टेस्ट मॅचेस खेळतोय की फक्त वन डेज खेळतोय की T20 खेळतोय, सगळे फॉर्मॅट खेळत आलेला आहे तो। त्याच्यामुळे फिट असल्यामुळे तो एवढ्या मॅचेस खेळत आलेला ना। 17 वर्ष इंटरनॅशनल लेवलला क्रिकेट खेळणं म्हणजे खाण्याची गोष्ट नाहीये। 17 वर्ष तो कंटिन्युअसली क्रिकेट खेळत आहे, कुठे त्यांनी ब्रेक घेतलेलाच नाहीये। त्याच्यामुळे असं भाष्य पण चुकीचं आहे मला असं वाटतं। बरं सर, तुम्ही आता टेस्टचा उल्लेख केला, तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मुळात तुम्ही प्लेइंग 11 पर्यंत पोहोचताय। किती टप्पे असतात, किती टेस्ट असतात, किती कठीण त्या टेस्ट असतात, त्या संदर्भातलं सुद्धा थोडं सांगा, कारण ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की किती डिफिकल्ट टेस्ट मधून रोहित शर्मा हा इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय। त्याच्यामुळे त्याच्या फिटनेस संदर्भात प्रश्न उपस्थित करताना लोकांनी आधी विचार केला पाहिजे। कारण टेस्ट मॅच मध्ये तुम्ही जर बघितलं त्यांनी रेकॉर्डच केलेला आहे, म्हणजे
त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 100 धावांचे खेळ केलेले आहेत. बऱ्याच त्यांनी 100 केलेले आतापर्यंत. मला वाटते 17-18 100 त्याच्या टेस्ट मॅच मध्ये पण असतील. हो त्यांनी T20 मध्ये पण त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. परत वन डे मध्ये पण आणि तो त्या 100 करताना तर 10 आणि 12 ओव्हर मध्ये केलेले नाही. त्यांनी 25-25 30 ओव्हर खेळून 100 केलेले आहेत. हो त्याच्यामुळे त्याच्याबद्दल असं बोलणं आणि फिटनेस आहेच त्याचा. तुम्ही कॅचेस त्यांनी तुम्ही बघितले असेल, त्यांनी चांगले कॅचेस पकडलेले आहेत. फिल्डिंग चांगली करतो, आउटफील्डला पण कव्हर मध्ये फिल्डिंग करतो चांगली. त्याच्यामुळे एखादा कव्हर मध्ये फिल्डर जो उभा असतो तो चांगलाच फिल्डर असतो. तिकडे अलर्ट राहावं लागतं तुम्हाला. तर असं मग मला वाटत नाही तो अनफिट कुठे असेल किंवा तो जाडा झालाय काय झालंय असं मला कुठे दिसत नाहीये. नाही अगदी ऍज अ खरं कोच मी सर. मी माझा प्रश्न म्हणतोय, मी असा आहे त्याचा की त्याचा इंटरनॅशनल कोच क्रिकेट म्हणून म्हणत खेळत नाही. असताना ज्या फिजिकल टेस्ट तुमच्या होतात त्या टेस्ट नेमक्या किती असतात, किती कठीण असतात, त्याच्यामध्ये नेमके कोणते प्रकार असतात त्याविषयी थोडंसं सांगा. त्यांच्या टेस्ट पण होतात ना. ते डायरेक्ट तुम्हाला खेळायलाच मिळत नाही. तुम्हाला टेस्ट द्यायला ज्यावेळेस हो तुम्ही इंजरी मधनं पण बाहेर येता तेव्हा त्यांच्या टेस्ट घेतल्या जातात. तर त्याच्या टेस्ट मध्ये तुम्ही हे झाला तर तुम्हाला पुढे त्याने खेळायलासाठी तुम्हाला अलाव केले जाते, जोपर्यंत टेस्ट नाही. आणि शेवटी बीसीसीआयला देशासाठी जिंकण्यासाठी प्लेअर घेण्याचे हे असते. तुम्ही अनफिट प्लेअर कसे घेऊ शकता मला सांगा. अगदी फिट प्लेअरलाच तुम्ही टीम मध्ये घेता ना. मग कुठल्या भाष्य केलं की तो अनफिट प्लेअर आहे असं कसं तुम्ही बोलू शकता मग या गोष्टी. नाही अगदी खरं आहे सर. तुम्ही रोहित शर्मा याला खेळाडू म्हणून अगदी सुरुवातीपासून पाहत आलात, अगदी लहानपणापासून तुम्ही बहुधा पाहिलेलं असेल. लहानपणापासून रोहित शर्माचं शरीर म्हणजे ज्याला फिजिक म्हणतो आपण ते नेमकं कसं होतं? कारण एखाद्याचं शरीर असतंच की बाबा ते थोडंसं जाड वाटतं, मात्र तो माणूस फिट असतो. जाड असणं म्हणजे फिट नसणं असं नाहीये. असं लहानपणीपासूनच शरीर होतं की मग हे आत्ताच आहे? नाही, लहानपणापासून तसाच होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित बद्दल बऱ्याच गोष्टी अशा बोलल्या जायच्या की खूप आळशी आहे, आळशी आहे. त्यावेळेस पण मी बऱ्याच लोकांना म्हणायचो, अरे आळशी प्लेअर एवढा स्कोर करू शकतो का? आळशी प्लेअर तो त्याचे खेळण्याची पद्धतच तशी आहे. हम्म. पण तो एलिगंट आळशी म्हटला जाईल. तो आळशी नाहीये. आळशी असता तो एवढ्या 17 वर्ष तो क्रिकेट खेळला नसता, इंटरनॅशनल लेवलला खेळला नसता. तर त्याच्याबद्दल कारण तो सुरुवातीपासून पण त्याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो पॉझिटिव्ह क्रिकेटर आहे. तो सुरुवातीपासून पॉझिटिव्ह आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळेस त्याला मॅच जिंकण्यासाठी खेळणं हा त्याचा प्रकार होता. आणि सुरुवातीला शाळेच्या मॅचेस पण मी बघितलेल्या आहेत. त्यांनी मॅच जिंकण्यासाठीच तो स्वतःचा परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी देशासाठी पण तेच केलेलं असं. आता तो ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो आहे, जर ठरवलं तो प्रत्येक मॅचला तो 100 करू शकतो विकेटवर राहून. कारण विकेटवर राहण्याच्या ऍटलीस्ट त्याला 30 ते 35 वर बॅटिंग करायला पाहिजे. पण तो सुरुवातीला जो बॅटिंग करतोय तो येणाऱ्या बाकीच्या खेळाडूंसाठी फार उपयुक्त होते. कारण नंतरच्या खेळाडूंना इझी होते. आणि तुम्ही बघितलं तर तो पहिल्या 20 बॉलमध्ये 40 रन, 50 रन, 60 रन अशी खेळी करतोय. त्याच्यामुळे येणाऱ्या खेळाडूंना त्याचा फायदा होतोय. बरं, आणखी एक मुद्दा ना, आता हे जे काही ट्विट केलं गेलेलं आहे शमा मोहम्मद यांच्याकडून, त्यांनी ट्विटमध्ये आधीच्या काही कर्णधारांचा उल्लेख केला. म्हणजे गांगुली, तेंडुलकर, विराट कोहली अशा सगळ्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. धोनीचा सुद्धा उल्लेख केलाय. हे कितपत योग्य वाटतं सर? म्हणजे एखाद्या खेळाडूला दुसऱ्या खेळाडूशी त्याचं कंपॅरिझन करणं, त्याची तुलना करणं किंवा एखाद्या कर्णधाराची दुसऱ्या कर्णधाराशी तुलना करणं हे कितपत योग्य वाटतं? प्रत्येकाचा आपापला गेम असतो सर. एक्झॅक्टली, तुम्ही बरोबर बोललात. प्रत्येकाची शैली वेगळी आहे. आता समजा तुम्ही असं म्हणताय गांगुली चांगला आहे, प्रश्नच नाही. गांगुली आला त्याच्यामुळे इंडियन क्रिकेट पुढे जात राहिलं. कारण गांगुलीनी अग्रेसिव्हपणा ठेवला. विराट कोहली चांगला करणार होता, सचिन चांगला करणार होता, कपिल देव चांगला. पण प्रत्येकाची शैली वेगळी होती. आणि तुम्ही रोहितचं बघितलं असेल तर रोहितनी ICCच्या 93% मॅचेस जिंकून दिलेले आहेत. मग हा कर्णधार कसा वाईट असेल मला सांगा. त्याच्याबद्दल असं भाष्य करणं फार चुकीचं असं मी म्हणेन. बरं, धन्यवाद दिनेश लाड सर. तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात आणि सविस्तर ही सगळी बातचीत केली त्यासाठी. खरं तर रोहित शर्मा याच्या फिटनेसबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्याकडून ट्विट करून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आणि त्यानंतर रोहित शर्माच्या फिटनेसबाबत रोहित शर्माचे कोच दिनेश लाड सर यांनी पुढारी न्यूजची ही सगळी बातचीत केलेली आहे.